हाय, शुभ सकाळ मैत्रिणी, कशा आहात सगळे. बघा, हे आहे माझ्या माहेरचं घर आणि पूर्ण डिटेलमध्ये आज माझ्या माहेरचं घर तुम्हाला दाखवणार आहे. असं एकदम साधं साधं आहे, एकदम भारी पण नाही आणि एकदम साधं पण नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आज पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवणार आहे. कारण मी 1 महिना झाली आली पण काय दाखवलंच नाही आहे मी. चला तर मी तुम्हाला दाखवते. तो आहे मोठ्या भावाचा रूम आणि हा आहे बघा छोट्या भावाचा रूम. आणि हा छोटासा रूम झाला आहे बघा. तुम्हाला का झाला ते सांगते तुम्हाला समोर. हे बघा, इथं पत्रा सेड मारले कारण हा रूम खूप मोठा होता, एकदम हॉलसारखा. पण त्यांनी ते कापले बघा. वरून तुम्हाला टेरेसवरून दाखवते. कारण ती छोट्या भावाचं घर बांधायचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळं हा अर्धा भाग त्याचा हिस्सा आला होता त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बघा, हे खालून भिंत घेतली आणि वरून भिंत घ्यायची आहे अजून त्याची. त्यामुळे त्याचं बांधकाम चालू आहे. त्यामुळं हा छोटासा रूम झाला आहे. चला तर मग तुम्हाला मी दुसरा रूम दाखवते, त्याचं बांधकाम दाखवते घराचं. हे बघा छोट्या भावाच्या घराचं बांधकाम. ते पूर्ण बघा, पायऱ्या वगैरे सगळं झाले आणि रूम पण तुम्हाला मी मधून दाखवते. काम चालू आहे, अजून झालेलं नाही आहे. किलर अर्ध चालू आहे कारण तिकडंच घर आहे, इकडच्या साईडला ते घर आहे. हे बघा, हे पत्र जे दिसतात आपल्या छताच्या रूमला लावलेले पत्र दिसतात तिकडं. आणि हे बघा बोरची पाईप लावलेली इथं, मोटरीची, म्हणजे बोर पण आहे ना घरी. आणि हे बघा हॉलची खिडकी आहे आणि हा इथला पेस आहे. पोरं बघा मध्ये 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 खेळतात इथं सगळे. आणि मध्ये बघा तुम्हाला दाखवणारच आहे. आणि इथं पेस बघा, हा मोटर आहे इथं, म्हणजे बोर मारलेला आहे. बोरचं पाणी इथून कलेक्शन, ते पाईप वगैरे लावून त्यांनी कलेक्शन घेतलं आहे. तर मधलं बघा दाखवते तुम्हाला. हा हे होणार आहे त्याचा पुढं चालून किचन. हा मधला बघा किचन रूम आहे हा. कारण कालच त्याच्यामध्ये बघा कोबा केला आहे त्यांनी, सिमटीचा आहे बघा, असा कोबा केला आहे, पाणी आहे मध्ये. आणि हा एवढा भला मोठा किचन आहे. मस्त घर बांधतोय तो पण. आणि हा इकडं बघा, ह्याच्यामध्ये अजून रेती वगैरे बरंच कामं आहे आणि त्याच्यात अजून बरेच कामं करायचे आहेत. शेताचं पण काम करायचं आहे अजून. तर म्हणलं चला, म्हणलं आता पुण्याला गेल्यावर काही व्हिडिओ आपल्याला करायला भेटत नाही, काय नाही. तर म्हणलं आहे वेळ, तर म्हणलं चला थोडं थोडं काढून घेऊया. नेक्स्ट टाईमला मी जेव्हा येईन उन्हाळ्यामध्ये दिवाळीला, तेव्हा हा काम पूर्ण होईन याच्या घराचं, तेव्हा पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि हा आहे बघा इकडचा हॉल, किचन, बेडरूम आणि एक मोठा बाहेरचा हॉल आहे. म्हणजे असे 4 रूमा काढल्यात त्यांनी. 4 रूमा काढल्यात आणि एकदम व्यवस्थित आहेत. आणि हे जे रिकामी जागा दिसते, म्हणजे हे पिलर भरलेले आहेत बरं का. मोठ्या भावाचे पिलर भरले आहेत घराचे त्याच्या. आणि इकडून दाखवते तुम्हाला, हे भिंती आहे बघा, एवढ्या एवढ्या भिंती चढल्यात. दरवाजे बसून अजून त्याच्यावरती त्याला छत टाकायचं आहे. छत टाकून मग पिलर घेणार आहे वरती अजून उचलून तो. आणि हे रूम आहे छोट्या भावाचाच बेडरूम. मी तुम्हाला परत दाखवला आहे तो डबल. कारण मला काय वाटलं उन्हामध्ये दिसले का नाही असं मला कन्फ्युजन झालं, त्यामुळे मी डबल शूट घेतला होता तिथला. त्यामुळे तो शूट आहे डबल. हे बघा, हे आहे छोट्या भावाचे. पूर्ण डिटेलमध्ये हा छोट्या भावाचं घर आहे. आणि मोठ्या भावाचं फक्त पिलरवरच आलं आहे, अजून त्याचं पुढचं घ्यायचं आहे त्याला. कारण त्याला जागा कमी पडते, त्यामुळं हा छोटा म्हणला की माझं पूर्ण क्लिअर होऊ दे, त्याच्यामुळं त्याचं बारक्याचं घ्यायचं आहे. मोठ्याचं घ्यायचं आहे, बारक्याचं क्लिअर होते असं मला म्हणायचं आहे. तर बघा, हा असा मस्त त्यांनी हॉल केला आहे. आणि हे बाहेरची एवढी जागा पेस आहे, भरपूर छान केलं आहे त्यांनी. माझ्या माहेरचं घर तुम्हाला कसं वाटलं आहे नक्कीच सांगा. आणि गावाकडे आली की अशी मी काहीतरी कांड करत असते. गावाकडचं नॅचरल राहणं, नॅचरल खाणं मला खूप आवडतं. आणि असं शेणानं सारवणं, सडा सारवण, अशा गोष्टी तुम्ही गावाला येऊन करता का नाही मैत्रिणी, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी तरी करते बरं का. आमची दीदी म्हणत होती, काय मम्मी केवढं घाण आहे ते, कसं हात घालते अशी म्हणत होती मला. कारण माझ्या पोरांना माहीतच नाही, कारण त्या जलमल्या तिकडेच लहानाचे मोठे झाले, त्यामुळे त्यांना काहीच माहीत नाही. याला म्हणतात बघा म्हणजे हातातल्याला घडगी. तुम्ही काय म्हणता मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या माहेरचा व्हिडिओ, माहेरच्या घराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण प्लीज मैत्रिणी नक्कीच सांगत जावा कमेंटमध्ये. आणि डिटेलमध्ये पूर्ण गावाकडचे व्हिडिओ मी हळूहळू थोडं टाकण्याचा प्रयत्न करते, कारण मला वेळच भेटत नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी गडबड होती मला. पण व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. बाय.